येस सागर आमचे सागर पाटील जे आमचे गोरटनचे आहेत जे मनोहर शेठ थोरवे ज्यांचे जावई आणि खऱ्या हाताने एक युवा नेतृत्व या स्पर्धेकडे त्यांच्या शुभेच्छा आल्यात मनापासून स्वीकार करतो किशोर थोरवे पाटील हे देखील त्या स्पर्धेच्या करते लाईव्ह बघतायत। मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच गणेशला करतो आपण प्लेअर ऑफ द मॅच गणेशने आपण टॉस बॉक्स वरती यावं आपण पाहुण्यांना आमंत्रित करूया। गणेशला मॅन ऑफ द मॅच साठी मी पाहुण्यांना आमंत्रित करेन की आपण ही प्लेअर ऑफ द मॅच आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते द्यावी। किशोर थोरवे पाटील जो एक बड़ा हस्ती है बड़ी सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये केतन आमचे केतन साहेबांच्या पवित्र शुभ हस्ती प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी आपण टॉस बॉक्स वरती देतोय। यस यस आमदार साहेबांची जावई ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा ते घर बसल्या आपण त्या ठिकाणी खऱ्या हाताने पाहतायत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता शुभेच्छा आल्यात मनापासून स्वीकार करूया कारण फॉर्च्यून इव्हेंट टीम गेली 5 दिवस या स्पर्धेला खऱ्या अर्थाने कव्हर करते। आजचा 6वा दिवस रात्र म्हणजे आपण बघतो ना एखाद्या कारखानदारीमध्ये 25 ते 30 दिवस आपण ज्यावेळेस पगार करतो काम करतो त्यावेळेस आपल्या त्या मेहनतीचं फळ त्या ठिकाणी मिळत असतं आणि गेली 5 दिवस रात्र खऱ्या हातानं ही स्पर्धा या ठिकाणी आपण बघतोय पूर्णत्वास नेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। वळूया मॅचकडे जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाज ग्रीन सिग्नल आलाय रुपेश म्हात्रे बरोबर ना रुपेश म्हात्रे टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक चांगले नाव खालापूर टेनिस क्रिकेट मध्ये ज्याचं नाव या क्रिकेटच्या पटलावरचं घेतलं जातं तर रुपेश म्हात्रे स्ट्रायकिंग एंड वरती आहे। ओमकार गावडे वेल एक्सपिरियन्स ज्याच्याकडे क्षमता आहे चौक ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये ज्यांनी आपलं स्थान अगदी उंचावरती ठेवलं आणि खऱ्या अर्थानं अगदी तशा प्रकारची कामगिरी सातत्यपूर्ण केली आहे। पंचांना इथे निर्णय आलाय की तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल। तिसरे पंच चला या लागा तयारीला। यस खोपोली प्रीमियर लीगचा विजेता संघ ठरलाय अभि ट्रेडर्स ज्या ठिकाणी आम्ही देखील समालोचनाला होतो मी स्वतः आणि खऱ्या मी स्वतः साक्षीदार तिथे फॉर्च्यून इव्हेंट्स आम्हाला सोडत नाही अजिबात कुठल्याही क्षणामध्ये कसं पकडायचं हे त्यांना बरोबर माहिती आहे। इथे त्यांनी कॅप्चर केलंय बरोबर पकडलंय आणि निर्णय आलाय नॉट आउट। चलिए पहिला क्षेत्रक्षण लावा चला लगेच फॉर्च्यून इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। धावसंख्येचा अकाउंट अजूनही ओपन केलं नाहीये। ओमकार गावडे आणि नीरज गावडे ओमकारचं नाव साधं त्यानं चौक ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये का घेतलं जातं एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे ताकदीच्या अपेक्षा युक्ती आता इथे वापरावी लागेल। फटका जबरदस्त आहे क्षेत्ररक्षक पोहोचण्याआधी चेंडू 1 बाउंस सीमा पार होतोय या चेंडूवरती आला एक दमदार फटका चौकार डीजे। अकाती देशामध्ये ही स्पर्धा पोहोचली आहे जिथे इथे येणं शक्य नाही। शिवशक्ती चषक 2025 चं हे माध्यम अतिशय देखणं आणि दिमागदार आयोजन। यस काय जबरदस्त फटका देखना फटका लॉंग लेग फाइन लेग सीमा पार होतोय काय देखण्या स्टाईलने फटका खेचला आहे आणि कॉपी बुक स्टाईलने या फटक्याची निवड केली। फलंदाज ओमकार गावडेच्या बॅट मधून आला हा षटकार डीजे बजा।
देखणी स्पर्धा आणि धन्यवाद तुमचं देखील. धावा संख्या आहे ती टोटल 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीत सातत्य टिकवावं लागेल कारण ही स्पर्धा खऱ्या तर मानाची अभिमानाची सन्मानाची ही स्पर्धा. गोलंदाज रुपेश मातेच्या विरोधात ओहो काय जबरदस्त फटका देखना फटका बघायला मिळाला. लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार लगातारचा दुसरा षटकार. खऱ्या अर्थानं कारण वीरेश्वर वरची खोपवली त्याला फाईट करतोय जीवन मयूर 11 राधाकृष्ण जांभिवली. तकडा मुकाबला तकडी लढत मैदानाच्या आतमध्ये दोन संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांची ताकद या पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये वापरली जाणार. कशा प्रकारचा खेळ. हा कॅमेरामॅन काय तुम्हाला अडचण येते समोर जे खेळाडू आहेत ना. यस कट केलाय चेंडू आउटफील्ड फार फास्ट आहे. चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन सीमा पार येतोय. ओमकार गावडेच्या बॅट मधना अजून एक दमदार स्ट्रोक्स. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. डीजे (22) 22 धावा. 22 धावा. ओमकार गावेचा डिफेन्सिव्ह फटका. शांत पद्धतीने फटक्याची निवड केली अगदी सन्मानजनक पूर्वक. कारण माहिती आता सुरुवात चांगली झाली आपल्यामधून आणि सन्मान द्यायला हवा कारण चांगल्या चेंडूवरती सन्मान खराब चेंडूवरती मोठा फटका. ही सुरुवात आहे ओमकारची आणि शांत खेळाडू आहे. हेच तर खेळ त्याच्या खऱ्या अर्थानं या टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वाने कारण त्याने सर्वांचीच मन जिंकली. या पहिल्या शतकामध्ये धावा संख्या झाली ती 23 धावा. सुरुवात चांगली आहे. सुरुवातीत सातत्य टिकवलं गेलं तर एक मोठ्या धावा संख्येकडे वाटचाल करील तो मयूर 11 राधाकृष्ण जांभिवली संघ. धावा संख्या आहे 23 धावा. चमचमत्या ट्रॉफीज बघू शकतात. फॉर्च्यून इव्हेंटची टीम ज्या या स्पर्धेकरिता आपण बघतो ज्या सर्व ट्रॉफींना कॅप्चर करते. चमचमत्या ट्रॉफीज आहेत आणि ही ट्रॉफी आता कोणाकडे जाणार यासाठी हा संघर्ष सुरू झालाय. शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा सुरू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पोहोचली आहे. एक दमदार आणि देखणी स्पर्धा. बरेचसे प्रेक्षक आपण बघतो या स्पर्धेकरिता आपल्या समेत जोडलेत. शिवशक्ती चषक 2025 शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभारआळी परळी आयोजित शिवशक्ती चषक 2025 ची ही दमदार स्पर्धा. नूरला कॅप्चर केला जात आहे. जर्सी नंबर 11 बघा अडथळा निर्माण करतोय नूर. थोडस आपण जरा बाजूला कारण यस धन्यवाद कॅमेरामॅनला. आपण सातत्यानं बघितलं ना जिथे कॅमेरा अगदी चांगल्या ठिकाणी कॅप्चर करायचा काम हा सातत्याने केला जातोय. गोलंदाजी मार्क वरती आहे रोहित पाटील. यंगस्टार खेळाडू आहे. कमी कालावधीमध्ये कमी वयामध्ये ज्यांनी उपलब्धी मिळवली आहे. वीरेश्वर वरची खोपोली संघामध्ये स्थान निर्माण केलं गेलं. फुलटॉस रोहित पाटीलच्या विरोधात केलेलं आक्रमण आणि रोहितला दाखवला आसमान. आसमानी सुलपानी फडका. हा चेंडू सीमा पार होतोय. मिड विकेट सीमा पार येतोय. हा षटकार. डीजे समावेशामध्ये जोडले गेलेत आणि त्याचा सदस्य बनलो आणि खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये प्रथमतः आलोत. पण या टीमचे प्रत्येक खेळाडू अगदी मनामध्ये घर करून घेत. मयूर राधाकृष्ण जांभिवली सांगितलं तर हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा संघ यावेळेस दमखम दाखवणारा फटका मिड विकेट सीमा पार येतोय. लगातारचा हा दुसरा षटकार. डीजे ठोक.
की त्यांनी अगदी शांत बुद्धीने खेळ केला आणि अक्षरशः या मैदानावरती आता सेट होत चाललाय. कारण सुरुवात चांगली केली आहे. सुरुवातीत मगाशीच म्हटलं की सुरुवातीत सातत्य टिकवावं लागेल आणि संघर्ष हा फार महत्वाचा राहील. या वेळेसचा आपण का जबरदस्त आहे. सिंगल देऊन जाईल कारण ओंकारला माहिती आहे सिंगल घेतली पाहिजे. एखादा चांगला चेंडू सन्मान दिला पाहिजे. हे तर शांततेचा खेळ आहे. कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येत नाही. चेंडूच्या मेरिटनुसार खेळावं लागतं. हे असं खेळ हा ओंकार गावडे आपण सातत्याने पाहिलं. सावरोईच्या मैदानावरती चांगल्या प्रकारचा खेळ देखील केलाय. खोपोली परिसरामधील चौक ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, कर्जत ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, बऱ्याचशा स्पर्धामध्ये त्याला आपण पाहिलंय. पण रोहित पाटीलला आता जरूर ते ओळखावं लागेल. लाईन लेन चांगली टाकावी लागेल. लाईन लेन बघून चेंडू हातलावा लागेल आणि इथून देखील मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. मयूर 11 राधाकृष्ण जांभेवली टीमची 37 सुनीती जावा धावपटलावरती आहेत. ओंकार गावडे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये जन वैयक्तिक 36 धावसंख्येवरती खेळतोय. जोरदार टाळ्या वाजवा. काय जबरदस्त केली आहे. वैयक्तिक 36 आतापर्यंतचा प्रवास बघितला या मैदानावरती तर जरूर ते विश्लेषण सांगितलं जाईल. या वेळेस मात्र हा चेंडू आला आहे तो निधाव. अमोल भोईर ज्याने आतापर्यंत या मैदानावरती वैयक्तिक 49 धावसंख्येची खेळी केली आहे त्याचा रेकॉर्ड होणार का? त्याच्या पुढे हा ओंकार गावडे जाणार का? हा तुम्हा आम्हा पडलेला प्रश्न. चेंडूला फेकून दिलाय. जबरदस्त फटका होता. शेवटच्या मोमेंटमला हा चेंडू कॅरी केला का हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडलाय आणि शेवटपर्यंत चेंडूवरती कॅप्चर केला जाईल आणि शेवटपर्यंत हा निर्णय गुलदस्त्यामध्ये राहील. कारण तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पेंडिंग असेल. तिसरे पंच काय तिसऱ्या पंच ना? यस तिसरे पंच. हा तरी पण साहेब पंचांनी तो निर्णय आमच्याकडे पोहोचला. बघा मी तर म्हणेन प्रेक्षक देखील बाहेरून सांगतोय की हा फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे. पंचांना त्यांनी विचार देखील करायची संधी नाही मिळाली. कारण क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट हा क्षण त्या ठिकाणी छायाचित्रण केलं गेला. जेल घेतलाय. जेल कोणी घेतला? सूरज पांडे, चुलबुल पांडे. अरे बाप रे, आम्ही विचार देखील करू शकत नाही की अशा प्रकारचा झेल हा सूरज पांडे यांच्या माध्यमातून घेतला गेला. येस अजून एक झेल आला. अभी ट्रेडर्स करून 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. लोहा गरम है भाई मार लो हथौड़ा. सूरज पांडे जिनका नाम अच्छो किस पुढे सांगेन कारण सूरज पांडे आमच्याकडे रागाने बघतायत. धावसंख्या आहे 37. खोपोली प्रीमियर लीग मध्ये हे नाव सातत्याने गाजत राहिलं आणि खोपोली शहरामध्ये हे किंवा खोपोली ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये असेल किंवा खालापूर ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये असेल हे सातत्याने नाव घेतलं जातं ते विशाल पाटणोसकर. ओंकार गावडे जो आता या मैदानाच्या बाहेर निघालाय. इनायत पोझिशन 3 वरती. कैलास गावडे क्रमांक 3 वरती आलेला फलंदाज कैलास गावडे नाही तर नीरज गावडेच्या बॅट मधना हा फटका दमदार होता. षटकार डीजे सोलो.
आणि तिसऱ्या क्रमांकावरती कैलास, परंतु नीरज गावडेने घेतलेली आक्रमक भूमिका आणि वैयक्तिक खेळतोय तो 7 या धावसंख्येवरती नीरज गावडे. यावेळेस हुक केला होता, बॅटची एज लागली असावी जरूर या चेंडूवरती. चेंडू थोडासा खालती झाला, खोलात टाकला होता तो विशाल पाटणोसकरने. या चेंडू जरूर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. इथे निर्धाव चेंडूची होती सांगता. मयूर 11 गावडे जांभिवली संघर्ष करतोय. एक मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचा प्रयत्न सुरू आहे. एक मोठ्या टोटल पर्यंत पोहोचायचा प्रयत्न आज सुरू झालाय. या वेळेसचा हा चेंडू कट केला, बॅटची एट लागली आहे. चेंडू अगदी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. रुपेश माते मला वाटतं यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, बरोबर ना. चेंडूला अडवलं गेलं. इथे कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. गोलंदाज विशाल पाटणोसकर षटक आता अक्षरशः डोकेदुखी ठरतोय तो मयूर 11 गावडे राधाकृष्ण गावडे जांभिवली टीम साठी. कारण अजून एक धक्का बसलाय. नीरज गावडे येतील बॅक टू द पवेलियन. डीजे तुम बजाओ. मुझे पहचानो कहां से आया. डीजे गावड्या जांभिवलीचे सगळे डॉन आहेत. कारण जिथे आता एकाच एक सरस फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जांभिवली संघ पोचेल. कारण अजून बरंच काही बाकी आहे. अजून कुणाचं काही स्क्रीन वरती बघा रोहन मोरेला कॅप्चर केलं जात आहे. त्यांना देखील माहित नसेल की आपण स्क्रीन वर दिसतोय. रोहन मोरे जे आमचे बाहुबली, तुम्हाला माहित देखील नाही की तुम्ही स्क्रीन वर दिसताय. हा कॅमेरामॅन कुठे कधी कॅमेरा फिरवेल ना त्याचा काही नियम नाही. कधी कुणाला कॅप्चर करेल. बॉल बॉय बिट्या नाही नाही काही आमच्याकडे तसं काही नाही. आम्ही आम्हाला कार्ड वरती आहेत. सुरुवात आपण झाली 3 षटकं जरूर पाहिली. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक आहे. बॉलिंग मार्क वरी आलाय हर्षद भोईर. हर्षद भोईरला आपण पाहणार ज्याच्याकडे क्षमता आहे आणि गुणवत्तापूर्ण खेळाडू आहे. म्हणून शेवटच्या आणि 30 स्लॉग ओव्हर कडे त्याला मात्र ती जबाबदारी दिली गेली आहे. हर्षद भोईर तुषार धुमाळकडे दिले का शेवटचा निर्णायक अंतिम षटक. मोठा हर्षद येईल. नाही नाही असं नाहीये.
म्हात्रे साहेब टिंगल टवाली करू नका. तुषार धुमाल समायोजन क्षेत्रामधलं एक मोठं नाव. मातीचं तुमचं लक्ष आहे की नाही? हा तुषार धुमाल शेवटचा अंतिम षटक. पहिल्या चेंडूवरती आली सिंगल. स्ट्राइक एंड वरती आहे. रोशन गावडे हा देखील कसलेला खेळाडू आहे. याच्याकडे क्षमता आहे परंतु तुषार धुमालकडे ती क्षमता आहे परंतु हा क्षमतेच्या बाहेर गेलेला चेंडू मात्र लाईन लेन चुकली आणि इथून खराब चेंडूची घोषणा पंचांनी केली. अतिरिक्त धाव या स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. 45 धावा आता स्कोर कार्ड वरती आल्यात. इनिंग मधला पहिला खराब चेंडू आलाय. वाईट चेंडू बघायला मिळाला. येस यावेळेस मात्र फटका दमदार आहे. झटका देऊन गेला या फटक्यानं आणि चेंडू सीमा पार होतोय. मिड विकेट सीमा पार येतोय. हा दमदार चौकार. डीजे पण टावरच्या खाली तुम्ही अशा ठिकाणी उभा राहू नका की जिथे तुम्हाला करंट मारला जाईल. आणि इथे करंट आता बघितला आपण तर राजा भेल ज्यांची चविष्ट भेल या मैदानाच्या बाहेर आपण बघतोय. गेली 2-3 दिवस ज्यांची चविष्ट भेल आपण पाहायला मिळतीये. जरूर आपण कुणी खाल्ली नसेल तर त्या ठिकाणी ती भेट द्या आणि चविष्ट भेलचा आस्वाद आपण घ्या. इथे धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल बघा. कॅमेरामॅन कुठेही कॅप्चर गतीला ब्रेक लावला गेलाय. इथून धावांची गती आता कमी केली जाते कारण आतापर्यंत या ओव्हर मध्ये फक्त 5च धावा या 6 धावा आतापर्यंत आल्यात. त्या तुषार धुमाल सरांच्या या ओव्हर्स मध्ये फक्त आतापर्यंत 6 धावा आल्यात. एकाच मोठा फटका आला तर इथून धावांची गती आता वाढली जाईल. चला मॅचला करूया सुरुवात. 49 धावा आहेत यावेळेस. उकेलाय फटका हवेमध्ये आहे बघा. 2-2 क्षेत्ररक्षक. इथे कॉलिंग करण्याला हवं होतं. इथे कॉलिंग चुकल्यानंतर या धावा पूर्ण केल्या गेल्या. 51 धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत. 51 धावा. पहिल्या 17 पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 24 चेंडू मध्ये धावा बनवल्या. 51 ची गरज आहे. कशी होईल मॅच, कशा पद्धतीने धावा पूर्ण केल्या जातील, कसा होईल बॉलिंग अटॅक मयूर 11 राधाकृष्ण जांभेली टीमचा हे पाहिलं जाईल. परंतु ऐकूया एक सुमधुर संगीत. डीजे कडे वळूया. डीजे छोटा भीम. या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण असेल यासाठी आता काही आपण बघितलं तर क्षण तुम्हाला करायला आता उरलेत.
अंतिम रात्रीमध्ये पोहोचलो. आता शेवटचे 24 चेंडू शिल्लक. 52ची गरज आहे या द्वितीय सत्रामध्ये. उत्तरार्धामध्ये धावा कशा पद्धतीने पूर्ण करेल विरेश्वर वरची खोपोली. चला चेंडूची पूर्तता करा. बघा आमच्या स्क्रीन वरती ज्याच्यावरती आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांची छबी तुम्ही आपल्या या स्मार्ट टीव्ही वरती पाहू शकाल. कारण जिथे आपण या फॉर्च्यून इव्हेंटला सबस्क्राईब केलं असेल तर आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. 24 चेंडू 52ची गरज. कशा पद्धतीने होईल बॉलिंग अटॅक, कशा पद्धतीने होईल बॅटिंग अटॅक हे पाहिलं जाईल. कारण जिथे सुरुवात पहिल्या सत्रामध्ये पाहिली बघा सगळ्यांना कॅप्चर करतायत फॉर्च्यून इव्हेंट. कोणाला माहिती देखील नसेल की आपण आपल्या स्मार्ट टीव्ही वरती दिसतोय. कराळे सर जे स्मार्ट टीव्ही वरती दिसत आहेत त्यामुळे ती 52 या धावसंख्येची. आता आयोजक आमच्या स्मार्ट टीव्ही वरती दिसतात बघा. कुणाल कारेकर, त्यानंतर आमचे मंगेश चव्हाण, बाराम गायकवाड, मोरे सर. आमच्या स्मार्ट टीव्ही वरती तुम्ही तुमची छबी या अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटी सकट दिसतेय. तुमचे घरचे मंडळी देखील तुम्हाला बघत असतील या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. 24 चेंडू 52ची गरज. वळूया मॅचकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॉन्टी, उदय कोळंबे. उदय कोळंबेची कालची स्टेटमेंट मी बघितली. ती त्यांनी सांगितलं खोपोली प्रीमियर लीग मध्ये जसा हवा तसा मला परफॉर्मन्स देता नाही आला, परंतु निश्चित येणाऱ्या काही काळामध्ये पण 40+ आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ त्यांचा आतापर्यंत झालाय, आतापर्यंत राहिलाय आणि विशेष 40+ आहेत. एक काल एक जमाना जो होता उदय कोळंबे, मॉन्टी. ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, खोपोली विरेश्वर वरची खोपोली टीमचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. आणि ओपन कोण करेल? ओपन मला वाटते खऱ्या अर्थानं नूर करणार, ज्याच्याकडे क्षमता आहे. आणि नूरने कित्येक सामने विरेश्वर वरची खोपोलीला संकटामधून बाहेर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर नूर सय्यदने. बरोबर ना? नूर सय्यद. फॉर्च्यून इव्हेंट या वेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पंच तटस्थ आहेत, कोणताही हालचाल तिथे होत नाहीये, याचा अर्थ हा चेंडू आहे निर्धाव. मिस्टर हॅरी सर बघा शांत बसलेत, रिलॅक्स. पण इथे काय घडलं? या चेंडूवरती आलाय दमदार फटका. चौकार, छोटा भीम बजाव डीजे. नाही होणार, पण तुमचा रेकॉर्ड ब्रेक हा पुण्यामध्ये जाईल. इथे लगातारचे 3 चौकार. अभी ट्रेडर्स 1000 रुपये. चलो लोहा गरम है भाई, मार लो हथोडा. 3 लगातारची चौकार 1000 रुपयांचं पारितोषिक. पहिला तर आलाय जो फलंदाज नूर सय्यदच्या बॅटमॅन. एक चेंडू निर्धाव खेळला, परंतु त्यानंतरचा चेंडूवरती चौकार लगावला. सुरुवात केली आहे मी तर म्हणेन नूर सय्यदने. याच्याकडे क्षमता आहे. बरीचशी मैदानं या खेळाडूंनी गाजवलीत, परंतु समोर देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज आहे ओंकार गावडे, जो चौक ग्रामीण टेनिस क्रिकेट ज्याने गाजवलाय. एक मागच्या हंगामामध्ये आपण बघितलं असेल. यावेळेस चूक केला आहे नूर सय्यदने. आसमान दाखवले या चेंडूवरती. चेंडू सीमा पार होतोय. एक जबरदस्त फटका चौकारानंतरचा आलेला हा दमदार फटका. लॉंग ऑन फाईन लेग, लॉंग लेग सीमा पार येतोय नूर सय्यदच्या बॅटमधना षटकार. लगातारचे 3 षटकार
1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बघा तुषार दुबासांना देखील कॅप्चर केलं जात आहे. जे आमचे कॅमेरामॅन रिलॅक्स पद्धतीने बसलेत. कॅमेरा कुठे फिरेल ना, कौतुक करावं लागेल त्यांचं. धाबा संख्या आहे ती 10. 52चा पाठलाग करायचंय. येणारे 21 चेंडू शिल्लक आहेत. 42 ची गरज आहे. चला चेंडू दुसरा द्या. कधी कधी मॅच बॉल असताना लकी असतो कधी कधी कोणत्या टीमला, आणि तोच चेंडू हा हवा असतो. कृष्णा माते सर हो म्हणतायत. बिटिया बॉलमॅन, बॉल बॉय कौन है बॉल बॉय? तो चलिए मैदान के अंदर गेंद दीजिए. अभी ट्रेडर्स इनकी तरफ से 1000 3 छक्कों के लिए. एक तो आया. धावा संख्या 10. 21 चेंडू गरज आहे ती 42 या धावा संख्येची. नूर सय्यदचा अजून एक तडाखा बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडू फायनल थर्ड मॅन सीमा पार येतोय. आलाय नूर सय्यदच्या बॅट मधना षटकारानंतरचा हा दमदार चौकार. ठोक झीजे. धन्यवाद डीजे. संकट बाहेर काढणार का तो नूर सय्यद, कारण एकटाच उभा राहून ही मॅच फिनिश करू शकतो इतकी ताकद या खेळाडूमध्ये आहे. हे ओमकार गावडेला आता ओळखायला हवं, कारण ज्याच्या विरोधात हे फटके खेचायचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु आता ओमकार गावडेने ओळखलाय. लाईन सटीक लाईनने चेंडू हाताळला गेला. निगदाव चेंडूची चाली सांगता इथे समीकरण बदलेल. शेवटच्या आता 19 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 38 या धावसंख्येची. यावेळेस पुरेपूर कांद्याचा वापर केला. मागच्या चेंडूवरती काही चुकी झाल्या, त्या चुक्या या 2 चेंडूवरती सुधारल्या गेल्या, कारण लगातारचे 2 चेंडू निर्धाव निघालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि टोटल धावफलकावरती धावा त्या 14. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 38 या धावसंख्येची. यस डीजे बजाव. डीजेचं ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. कमी वयामध्ये ज्यांनी ही सिस्टम ऑपरेट केली आहे. पोगो टीम मध्ये आपण छोटा भीम जसा पाहिला असेल, जरा कॅमेरामॅन तिकडे जरा कॅमेरा कॅप्चर करा आपला. मोठी मोठी कामं हे कोणालाही शक्य नाहीये, कारण कोणी कुठलंही काम करू शकत नाही. त्याच्याकडे देखील आपण बघा कॅमेरा आता तिथे पोहोचेल. जो डीजे ऑपरेटर 101 गाणी ज्याच्या माध्यमातून फॉर्च्यून इव्हेंट आपल्या स्मार्ट टीव्ही वरती पाहू शकाल. बघा त्यांची बघा अल्पेश 11 लवजी, सिया 11 खोपोली सहकार नगर या 2 टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स वरती आपण यावं. ही एक मोठी लढत तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही संघ खोपोली शहरातले आहेत, परंतु शहराच्या विरोधात आता खेळ करावा लागेल, कारण एका वेळेस आपण बघितलं खोपोली नाक्यावर एकाच ठिकाणी बसत असेल, पण आता त्यांच्या विरोधात तुम्हाला खेळ करावा लागेल. खेळ असा आहे क्रिकेटचा, हा विरोध करावा लागतो. विरोधात खेळ इथे खेळावा लागेल. फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिली सफलता मिळेल. बॉलिंग करणाऱ्या मयूर 11 का राधाकृष्ण जांभीर टीमला फलंदाज उदय कोळंबे उर्फ मॉन्टी. बॅक टू द पवेलियन. डीजे तुम बजाओ. काम करताय की प्रेक्षकांची मन जिंकताय, आणि प्रेक्षक मॅच कमी तुमचा डान्स जास्त बघतायत. धावा संख्या आहे ती 14. शेवटचे 17 चेंडू शिल्लक. 38 धावा संख्येची गरज. आता मॅच मध्ये मजा येते. मयूर 11 राधाकृष्ण जांभोली आता या मॅच मध्ये शिरकाव करतोय, कारण नूरने जी सुरुवात केली होती त्या नूरला थांबवायचा प्रयत्न केलाय, परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला आहे. हर्षद
हाच तो हर्षद ज्याला गोलंदाजीच्या थोडासा मागे ठेवलं होतं, तुषारला गोलंदाजी दिली. आता हर्षदला क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय, जो इनायत पोझिशन 3 वरती आहे. 17 चेंडू 38 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आलाय नीरज गावडे, हा देखील कसलेला खेळाडू आहे. दुसरा गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. टॉस कडे आपण जातोय. अल्पेश 11 लवजी आणि सिया 11 सहकार नगर, सिया 11 सहकार नगर ना. हा, सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, इथून धावा येतील त्या 4 भल्या आवडीचे. धन्यवाद धन्यवाद टीजे. आपल्या ठिकाणी बघून ऊर्जा मिळतीये. धावा संख्या आहे ती 18. शेवटचे 16 चेंडू शिल्लक. 34 धावा संख्येची गरज. या मॅच मध्ये आता कशा पद्धतीने ही मॅच फिनिश होईल आणि कुठल्या पद्धतीने या मॅच कडे आता आपण बघितलं गेलं तर खऱ्या अर्थाने गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नीरज गावडे ज्याने दुसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. टॉस जिंकलाय सिया 11 सहकार नगर खोपोली. टॉस जिंकलाय आणि निवडलंय ते क्षेत्ररक्षण. नेक्स्ट मॅच सिया 11 सहकार नगर. जरूर आपण प्रेक्षकांना देखील आता विचारण्यासाठी जाणार आहोत, कारण जी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहे. प्रेक्षकांचं मत देखील आपण या स्पर्धेकरिता जाणून घेणार आहोत. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड द ऑफ स्टंप. हाऊस दॅट. चेंडू मात्र वाईट. खराब चेंडू येतोय. एक्स्ट्रा धाव इथे जोडली जाईल. स्कोर कार्ड वरती समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू उरले ते 16 आणि गरज आहे ही 33 या धावा संख्येची. बघा सिया 11 सहकार नगर खोपोली. जरूर धावा संख्या आहे. येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 या धावा संख्येची गरज आहे. गोलंदाज तयार नीरज. करायचा होता, फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडूची होती सांगता. समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू उरले आता शिल्लक 15 आणि गरज आहे 33 या धावा संख्येचे. बघा सुस्त झोपलेत.
15.00 च्या सरासरी धावा पूर्ण कराव्या लागतील. पण ऐकूया आमच्या डीजे कडे, छोटा भीम कडे जाऊया. डीजे आणि इतक्या कमी वयामध्ये ज्यांनी ही कला आता सगळ्यांना दाखवतोय. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 12:30 या धावसंख्येची गरज आहे. प्रति षटक 15.00 च्या सरासरीने का धावा बनल्या तर हे आव्हान मी म्हणेन सोपं होईल. हा सामना अगदी सोप्या पद्धतीने जिंकला जाईल जर तरच्या या गोष्टी आहेत. परंतु मयूर 11 राधाकृष्ण आमच्या टीमची दुसरं षटक किंवा तिसरं षटक आपण बघितलं जर का अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेलं तर ही मॅच देखील त्यांच्या बाजूने सोप्या पद्धतीने जिंकली जाईल. 12 चेंडू आणि 30 या धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय. षटक तिसरं. गोलंदाज रोहित गावडे. रोहित कडे आपण बोलतोय. शेवट तिसरं षटक हाताळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू बराचसा लाईन लेन चुकली. या चेंडूने अतिरिक्त चेंडू बाहेर निघालाय. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 29 या धावसंख्येची गरज आहे. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये बाहेर आणेल कारण एक धाव ही फार महत्वपूर्ण राहील. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. गोलंदाज तयार. अजून एक हॅलो जरा डीजे याचे सेल चेंज करा. अजून एक येतोय. 12 चेंडू 28 ची गरज. भीम, छोटा भीम. 12 चेंडू 28 ची गरज. मॅच कडे वळूया. मॅच महत्वाची आहे. इथे दोन्ही संघ ताकदवान संघामध्ये ही लढत. यावेळेस पडगा हवेमध्ये आहे. दमदार होता. बराच काळ हवेमध्ये बघायला मिळत. दुसरी धाव पूर्ण होती वेगाने. तिसरी धाव देखील पूर्ण होईल. 3 धावा होतील पूर्ण. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत आणि 3 धावसंख्येच्या बरोबरीने समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 11 आणि 25 या धावसंख्येची गरज. माहितीये धावा येत नाही. सिंगलला डबल, डबलला तिसऱ्या मध्ये पूर्ण करतायत. हीच तर खऱ्या आता रणनीती आहे. आणि इथून माहितीये मोठ्या फटक्याला येत नाहीये तर सिंगल डबल घ्यायचा प्रयत्न हा विरेश्वर वरची खोपोली टीमचा सुरू आहे. 11 चेंडू 25 या धावसंख्येची गरज आहे. शिवप्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभारवाडी परळी आयोजित शिवशक्ती चषक 2025 च हे माध्यम. गोलंदाज तयार. करायचा होता. मोठा फटका खेचायचा होता. आउटसाइड ऑफ हाऊ दॅट. चेंडू सरळ चाला निघून शरीराच्या नजदीकने गेला. चेंडू मात्र निर्धाव बघायला मिळाला. समीकरण बदलेल. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. 25 धावसंख्येची गरज. 25 धावा. शेवटचे 10 चेंडू 25 धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. हुक केलाय. टप्प्यात आलाय आणि टप्प्यामध्ये हा चेंडू वरती केलाय. परफेक्ट कार्यक्रम. यस डीजे. तुझे डोल्याला शोभते चष्मा अब सुषमा. तुझे डोल्याला शोभते चष्मा. दिसते नटीवाणी सिनेमा वाली मधुबाला मधुरी करिश्मा. दिसते नटीवाणी. कुणाल डीजे. छोट्या उर्फ टोपन छोट्या. छोटा भीम. 9 चेंडू 19 ची गरज. अभि ट्रेडर्स कडून अजून 2 षटका आले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. फलंदाज नूर सैयद. रीढ़ की हड्डी है ये खराब गेंद होगी क्या. फलंदाज आषाढ भूज नजरेने या चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहतच राहिला. वाईट यारकर. सटीक लाईनने फेकला चेंडू. मात्र पंचांनी सांगितलं हा चेंडू सरळ आलाय. इथून निर्धाव. समीकरण बदलेल. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. 19 या धावसंख्येची गरज. गोलंदाज तयार. कट केला होता. कट करायचा प्रयत्न होता. बॅक पुढे जाऊन ढकलायचा प्रयत्न होता. मनसुबा होता.
या चेंडूला स्विच इट करायचा प्रयत्न होता, पण भरपूर वेग होता या चेंडूला आणि कोणती छेडछाडी या चेंडूवरती करता आली नाही. शेवटचं समीकरण बनेल 60 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 या धावसंख्येची करते. 2 मोठे फटके या मॅच मध्ये मजा आणेल. गोलंदाज तयार. आउटसाइड द ऑफ स्टंप, आउट दॅट. खराब चेंडू आहे. इथून एक्स्ट्रा धाव मिळेल, समीकरण बदलेल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 18 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये मजा येते. अल्पेश थरकुडे ज्यांची खऱ्या हाताने पुढची मॅच आहे ते आता रँकिंग करतात की यातून कशा पद्धतीने खेळ पुढचा केला जाईल. यावेळेस जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. सटीक लाईन चेंडूला हाताळला गेला. निर्धाव चेंडूची होती सांगता. शेवटचे 6 चेंडू मित्रांनो शिल्लक आहेत. कुठेही जाऊ नका. 18 या धावसंख्येची गरज आहे. परंतु ऐकूया आमच्या डीजे कडे. जाऊया एक गीत ऐकण्यासाठी. तुझे डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा, तुझे डोल्याला शोभते. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. चला मॅच कडे वळतोय. धावसंख्या आहे ती 34. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 18 या धावसंख्येची गरज. कॅमेरामॅन नंतर आपण प्रेक्षकांमध्ये जाऊया. प्रेक्षकांची मतं या ठिकाणी मन ऐकून घेऊ की या स्पर्धेच्या पद्धत. येस, फॉर्च्यून इव्हेंट. नागेश साळुंके मॅन फ्रॉम भानवाज खोपोली यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. शेवटचा निर्णायक षटक गोलंदाज रोशन गावडे. यावेळेस हुक केलाय. हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज रोहन म्हात्रेने घेतलेला झेल आणि पहिली सफलता मिळाली. गोलंदाज रोशन गावडे आणि डीजे. तीन मोठे फटके या मॅचचं चित्र स्पष्ट करतील. 3 निर्धाव चेंडू या मॅचचं समीकरण हे मयूर 11 राधाकृष्ण जांभीर टीमच्या बाजूने वळवतील. जर त्या गोष्टी आहेत मित्रांनो. जर षटकार आले तर, जर निर्धाव चेंडू काढले तर या मॅचचं चित्र स्पष्ट करता येईल. काय होईल या मॅच मध्ये, काय घडेल, काय बिघडेल. सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट आणि तुम्हा आम्हाला वेळ लावणारा हा सांघिक खेळ. हा क्रिकेट आपण खऱ्या आता या मैदानाच्या आतमध्ये गेली 5 दिवस खऱ्या हाताने पाहतोय. आजची 6वी रात्र. रात्रीच खेळ चाले. हा क्रिकेटचा खेळ आहे जो या दुधिया रोशनीमध्ये सुरू झालाय. गोलंदाज करायचा होता, स्वीटेज करायचा होता. सिंगल मिळेल. सिंगलच्या पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. समीकरण बदलेल. बाईच्या स्वरूपात ही धाव. लेग बाईच हे पंच. यस, लेग बाईच्या स्वरूपात ही धाव जोडली गेली. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 4 आणि 17 या धावसंख्येची गरज. मॅच मध्ये मजा येत नाहीये. एखादा मोठा फटका यायला हवा. इथून कमबॅक केलाय. सटीक लाईन या चेंडूला हाताळला गेला. शेवटचे 3 चेंडू मित्रांनो 17 या धावसंख्येची गरज आहे. समस्त खोपोलीकर या मॅचला आले एन्जॉय करायला आणि ही मॅच आता अगदी जवळून बघितली जाते. गोलंदाज तयार. नूर सय्यदचा हा फटका आसमान दाखवलं या चेंडूने.
चेंडू सीमारेषा बाहेर आलाय आलाय नूर सय्यदच्या बॅट मधना हा षटकार डीजे. आता समीकरण आम्हाला सांगताय शेवटचे 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये मजा आणेल. हॅलो, एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. शेवटचे आता 2 चेंडू शिल्लक, 11 धावसंख्येची गरज. नूर सय्यद खेचणार का 2 मोठे फटके, फिनिश करणार का या मॅचला? परंतु गोलंदाज रोशन गावडे काय करेल हा प्रश्न. आणि त्याचं दिलेलं हे दमदार उत्तर. चेंडू सीमा पर, 1 बाउंस, चौकार. पंच काय काहीच नाही का?